किल्ले जिंकले शिवाजी महाराजांना, पण एकाही किल्ल्यावर शिवाजी महाराजांना स्वतःचं नाव लिहिलं. आमचे कॉलेजचे कॉलेजच्या पोरी किल्ल्याचा अभ्यास करायला किल्ल्यावर झाले. किल्ल्याच्या भीतीवर असं पदांचं चिन्ह काढ, मनात बाण घालते आडवा, वरतली ते सागर न खालतली ते रेखा. जसं हिच्या मायनं त्याच्या बापानं किल्ल्याच्या इट्या डोहारल्या. त्यांना काहीच नाही. शिवाजी राजानं काय जिंकले? शिवाजी राजानं काय जिंकले? किल्ले. शिवाजी राजानं किल्ले जिंकले, तुम्ही जिल्हे जिंका. जिल्हे जिंका म्हणजे काय लढा कराल काय आता? शिवाजी राजानं किल्ले जिंकले, तुम्ही जिल्हे जिंका. जिल्हे जिंका म्हणजे एमपीसी द्या, यूपीसी द्या, कलेक्टर व्हा, एसपी व्हा, DYSP व्हा, जिल्ह्याचे बॉस व्हा. आज त्याची गरज आहे आम्हाला. हात जोडून प्रार्थना करतो. जसं छत्रपती शिवाजी महाराजांना किल्ले जिंकले, त्यांच्याजवळ शस्त्र होतं तलवार. तुम्हाला जिल्हे जिंकायचे आहे तर तुमच्याजवळ शस्त्र आहे, ते शस्त्र दिलं बाबासाहेबांना. आले किती गेले किती चक्राचूर झाले, आले किती गेले किती चक्राचूर झाले. कोण मंजुरीची आमचे आगे मोठावर, खरं आता तुम्ही करा मोठावर. माझ्या भीमाने देश उचलला एका पेनाच्या टोकावर. माझ्या भीमाने देश उचलला एका पेनाच्या टोकावर. सावधान, लय लोकांचे अंगार होते संविधान. हे संविधान जर मी कुठं मांडलं, मी मांडतो पण कार्यक्रमात, माझ्या एकही कार्यक्रम संविधान मांडल्याशिवाय जात. मी कार्यक्रमात संविधान मांडलं का काही लोकांचे अंगार होते अंगार. मग ते आपसात गोष्टी करते, हे काय आपलीकडचं होय का, हे तिकडचं होय, तुमचं म्हणजे कुठच्या गावाच्या बाहेरचं. हे संविधान लय लोकांचे अंगार होऊन राहिली. हे संविधान साधं नाही आहे, साधं पुस्तक नाही आहे संविधान. 395 कलम लिहिल्या बाबासाहेबांना संविधानात. 340 नंबरची कलम ओबीसी समाज, 341 SC आणि 342 ST. वा, 340 नंबरची कलम सर्वात पहिली कलम ओबीसी, 341 SC, 342 ST. तुम्ही आता हुशार लोक आहेत, घरी गेल्यावर फक्त अभ्यास करा. 340 पहिले येते, 341 पहिले येते, 342 लई लोक अंगारून राहिली. आता तर मनातच काढलं ते ना. पहिले तर म्हणे हे संविधान दुसऱ्या देशातून कॉपी करून आणलं, मग म्हणे हे संविधान आम्हाला चालत नाही. आता म्हणते ह्या संविधानासारखं संविधान नाही, कारण की हे संविधान BN रावनं लिहिलं. कोणा लिहिलं? अबे हे काय गोष्टीवर कायम राहत जाणार. पहिले म्हणता कॉपी करून आणलं, मग म्हणता हे संविधान चालत नाही, मग म्हणता आता यासारखं पुस्तक नाही, कोणतं BN राव. अरे हे पुस्तक साधं नाही आहे. हे पुस्तक ज्या महापुरुषानं लिहिलं त्या महापुरुषाचं नाव आहे डॉक्टर BR आंबेडकर. हे संविधान साधं नाही आहे. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले संविधान लिहायला. किती? 2 वर्ष 11 महिने 18 दिवस हे संविधान लिहायला बाबासाहेबांना लागले. संविधान साधं पुस्तक नाही आहे. मी रोज या कार्यक्रमातून संविधान मांडतो. लय लोकांची अंगार होते संविधान सांगितल्याबरोबर. रोजचे पेपर वाचत जा. आता काही दिवसा अगोदर बातमी आली, संविधान बदलवा, संविधान बदलवा. या देशातला एक मंत्री बोलला, संविधान बदलवा, संविधान बदलवा. मी त्या मंत्र्याचं शिक्षण पाहिलं, त्या मंत्र्याचं शिक्षण आहे 8 वर्ग नापास. ज्या माणसाने या देशाचं संविधान लिहिलं ते बाबासाहेब आंबेडकर. 32 डिग्री असणाऱ्या बाबासाहेबांना संविधान लिहिलं, पण ते 8 वर्ग नापास मंत्री बोलून राहिलं संविधान. हे का साधं पुस्तक वाटलं काय तुम्हाला? अरे सूरज कभी रातों में निकल नहीं सकता और हम पर जोर किसी का. सूरज कभी रातों में निकल नहीं सकता और हम पर जोर किसी का चल नहीं सकता. इस तरह लिखा है मेरे बाप ने संविधान नीलेशा, क्या किसी का बाप भी संविधान कभी बदल नहीं. संविधान साधं नाही, म्हणून मी त्या दिवशी भजन लिहिलं की कायदे बदलण्यास साले विरोधी तयार, साले विरोधी तयार. आता घालून ठेवूया घटनेची तलवार, आता घालून ठेवूया घटनेची तलवार.